नगरसेवक योगीराज गाडे यांचा पे अँड पार्क व नो हॉकर झोन प्रस्तावाला तीव्र विरोध। अहिल्यानगर महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागात प्रस्तावित करण्यात आलेल्या पे अँड पार्क, नो पार्किंग व नो हॉकर झोन निर्णयाविरोधात नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी आज महापालिका आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले। शहरातील सर्वसामान्य नागरिक, लहान व्यावसायिक, हातगाडी धारक व फेरीवाले यांच्यावर हा निर्णय अन्यायकारक ठरणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले। सध्या शहरातील अनेक मुख्य रस्ते खोदकामामुळे अडचणीत आहेत। वाहन संख्या प्रचंड वाढलेली असताना पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही। अशा परिस्थितीत पे अँड पार्कच्या माध्यमातून नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। तसेच प्रस्तावित नो हॉकर झोनमुळे शेकडो कष्टकरी विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे। पुनर्वसनाचा ठोस आराखडा नसताना थेट निर्बंध लादणे अमानुष असून त्यांच्या कुटुंबाचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल। या कष्टकरी लोकांना पर्यायी जागा किंवा रोजगार कोण देणार, असा सवालही नगरसेवक गाडे यांनी उपस्थित केलाय। महापालिकेने प्रथम शहरातील पार्किंग क्षमतेचा अभ्यास अहवाल जाहीर करावा, बाधित विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा आराखडा स्पष्ट करावा व सर्व लोकप्रतिनिधींनी व्यापारी संघटना व फेरीवाला संघटनांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। महसूल वाढीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची लूट होऊन देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय। नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। अहिल्यानगरच्या सर्वसामान्य नागरिकांच्या व कष्टकरी घटकांच्या हितासाठी हा प्रस्ताव तात्काळ स्थगित करून पुनर्विचार करावा, अशी ठाम भूमिका नगरसेवक योगीराज गाडे यांनी घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।